Hello, dear students. Today we will see new chemical reaction, that is Hinsberg reaction, or it is also called as Hinsberg test. This test is for the distinguishing between primary, secondary and tertiary amine, and also separation of a primary, secondary and tertiary amines. Okay. मग हिन्सबर्ग टेस्ट यूज करून आपण काय करू शकतो? सपोज एखादा अमाइन्स आहे समजलं, तर तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी ही टेस्ट यूज केली जाते, हिन्सबर्ग टेस्ट. ओके. and by using Hinsberg test we can identify is this amine is primary, secondary or tertiary, and we can also separate that primary, secondary and tertiary amine if mixed झाले असेल तर सेपरेट पण करू शकतो. ठीक आहे. मग हिन्सबर्ग टेस्ट म्हणजे आहे काय? रिएक्शन ऑफ अमाइन्स विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड. अरिन सल्फोनिल क्लोराइड. अरिन सल्फोनिल क्लोराइड काय? हिन्सबर्ग रिएजंट. अरिन सल्फोनिल क्लोराइडचं स्ट्रक्चर कसं आहे? त्यालाच बेंझिन सल्फोनिल क्लोराइड बोलतात. कारण अरिन म्हणजे काय? बेंझिन. बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. ओके. हा आहे बेंझिन सल्फोनिल क्लोराइड and this is the हिन्सबर्ग रिएजंट. हा काय आहे? हिन्सबर्ग रिएजंट आहे. ओके. याच्यासोबत अमाइनची रिएक्शन करूयात आणि त्या रिएक्शनला बोलतात हिन्सबर्ग रिएक्शन. ठीक आहे. बघूयात आपण वन बाय वन. प्रायमरी, सेकंडरी and tertiary amines. Only primary and secondary amine react with this Hinsberg reagent and forms the product. Primary amines forms the product with acidic hydrogen atom. Secondary amines react with benzene sulfonyl chloride and forms the product. They have no acidic hydrogen atom. Okay, one by one आपण बघूया. तुम्हाला रिएक्शन करत असताना समजून येईल. Okay. When primary amines react with, बघूयात प्रायमरी अमाइन्स जनरल रिएक्शन घेऊयात का? ठीक आहे. एक जनरल रिएक्शन घेऊयात, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेऊयात आपण. When primary amines react with अरिन सल्फोनिल क्लोराइड. हा कोणता आहे? प्रायमरी अमाइन आहे. रिएक्ट्स विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड, तोच बेंझिन सल्फोनिल क्लोराइड S double bond OCl forms the, आता इथे काय होईल? दिस Cl replaces the hydrogen of a primary amine. RNH2 आहे, म्हणजे इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन रिप्लेस करेल आणि हा बेंझिन सल्फोनिल ग्रुप इथे नायट्रोजनला अटॅच होईल आणि काय फॉर्म करेल? RNH S double bond O बेंझिन. ओके. प्लस HCl. कुठल्याही कॅटॅलिस्टची गरज नाही. When primary amines react with benzene sulfonyl chloride, यालाच आपण काय बोलतो? हिन्सबर्ग रिएजंट and forms the N-alkyl benzene sulfonamide. काय फॉर्म करेल? N-alkyl benzene sulfonamide. आता N ला इथं अल्काइल ग्रुप म्हणजे आपण स्पेसिफिक घेतला नाही प्रायमरी अमाइन, म्हणून R असल्यामुळे अल्काइल लिहूयात आपण. N-alkyl benzene sulfonamide which have a one acidic hydrogen atom or strongly acidic म्हणू शकतो आपण. इथे नायट्रोजनला जो अटॅच आहे हायड्रोजन atom, that is a strongly acidic hydrogen atom. Therefore this N-alkyl benzene sulfonamide dissolve in alkali NaOH. NaOH मध्ये डिसॉल्व होतो. ओके. NaOH मध्ये डिसॉल्व होतो. ओके. आता why this hydrogen atom is strongly acidic? हा hydrogen atom strongly acidic काय? Because of the one thing, nitrogen is more electronegative than hydrogen. Nitrogen more electronegative, and that the sulfonyl group is a strongly electron withdrawing group. तो कसा आहे? strongly electron withdrawing आहे. त्यामुळे हे नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन पण त्याच्याकडे खेचून घेईल. त्यामुळे काय होईल? याच्यामध्ये पोलरायझेशन वाढेल. त्यामुळे this hydrogen attached to nitrogen is a strongly acidic, म्हणजे H+ आयन इझिली डोनेट करतो. ओके. Therefore it dissolve in base, that is the NaOH, alkali NaOH or KOH. Okay. प्रायमरी अमाइन सोबत
रिएक्शन लक्षात आली. When primary amines react with benzene sulfonyl chloride, it gives a sulfonamide, N-alkyl benzene sulfonamide. But that N-alkyl benzene sulfonamide have a strongly acidic hydrogen atom. Therefore, that N-alkyl benzene sulfonamide can dissolve in alkali. पण जेव्हा सेकंडरी अमाइन बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड सोबत रिएक्ट होईल त्यावेळेस वेगळा प्रोडक्ट फॉर्म करेल आणि तो अल्कली मध्ये डिसॉल्व होत नाही. ओके, बघूयात आपण. आता इथे एक स्पेसिफिक प्रायमरी अमाइन घेऊन तुम्हाला रिएक्शन करता येते. सेम आहे तसंच. सपोज आपण इथे इथेन अमाइन घेतला, CH3 CH2 NH2 इथेन अमाइन reacts with Hinsberg reagent. Okay, Hinsberg reagent, benzene sulfonyl chloride Hinsberg reagent सोबत रिएक्ट झाला. ओके, याचं नाव काय? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. काय फॉर्म करेल? इझी रिएक्शन आहे. हा हायड्रोजन आणि हा Cl रिप्लेस करेल. त्याला काय काय फॉर्म होईल? CH3 CH2 NH S डबल बॉन्ड O बेन्झीन प्लस HCl. याचं नाव काय आलं? आता हा सल्फोनामाइड आहे. N इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. याचं नाव काय? इथाइल ग्रुप नायट्रोजनला अटॅच असल्यामुळं N इथाइल बेन्झीन sulfonamide which have a strongly acidic hydrogen atom which is attached to nitrogen. Therefore this dissolve in alkali NaOH. alkali मध्ये dissolve होतो. But when secondary amines react with benzene sulfonyl chloride, जर सेकंडरी अमाइन रिएक्ट झाला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड सोबत तर काय रिएक्शन होते आपण बघूया. वेन सेकंडरी अमाइन, इथे डायरेक्टली एक्झाम्पल घेतोय, डायइथाइल अमाइन CH3 CH2 NH CH2 CH3 सेकंडरी अमाइन आहे, बरोबर आहे. याचं नाव कॉमन नेम डायइथाइल अमाइन. IUPAC नेम N इथाइल इथेना अमाइन. IUPAC नेम आहे. ओके, तुम्हाला येतं सर्वांना. तर वेन सेकंडरी अमाइन रिएक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट that is benzene sulfonyl chloride, हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्ट झाला तर काय फॉर्म करेल? this Cl and this hydrogen atom attached to nitrogen. Cl replaces the hydrogen atom and this sulfonyl group attached to nitrogen. S double bond O here benzene and this is ethyl group. हा इकडे अटॅच करतोय मी CH2 CH3. हा ethyl group इकडे अटॅच करतोय. This Cl replaces the hydrogen and form HCl. काय फॉर्म करेल? HCl. When a secondary amine reacts with benzene sulfonyl chloride, it forms the N डायइथाइल. काय फॉर्म केला? N डायइथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. N डायइथाइल बेन्झीन सल्फोनामाइड which doesn't have acidic hydrogen atom. आता इथे acidic hydrogen दिसतोय का तुम्हाला? नायट्रोजनला हायड्रोजन atom अटॅच आहे का? नाही. which doesn't have acidic hydrogen atom. Therefore this product or this NN dimethyl benzene sulfonamide does not dissolve in alkali. Okay, does not dissolve in alkali. पण प्रायमरी अमाइनची हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन झाल्यानंतर काय होतं? तो प्रोडक्ट अल्कली मध्ये डिसॉल्व होत होता. जर असं असेल, समजा प्रायमरी अमाइन असेल कोणताही आपल्याला सेपरेट करायचंय किंवा आयडेंटिफाय करायचंय, जर प्रायमरी अमाइन असेल तर तो हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्ट होईल आणि तो प्रोडक्ट अल्कली मध्ये डिसॉल्व होईल. जर अल्कली मध्ये डिसॉल्व नाही झाला, समजायचं की तो सेकंडरी अमाइन आहे आणि अल्कली मध्ये डिसॉल्व झाला तो प्रोडक्ट तयार झालेला, तर दॅट इज प्रायमरी अमाइन. ओके, ओळखता आलं? When primary amine react with Hinsberg reagent, that is arene sulfonyl chloride, forms the product and that product have acidic hydrogen atom and dissolve in alkali. कोणता बोलतोय मी? प्रायमरी अमाइन मागचा. But when secondary amine react with Hinsberg reagent, forms the product and that doesn't have acidic hydrogen atom and do not dissolve in
अल्कलीमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. आता तुम्ही म्हणाल सर टर्शरीचं काय? टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. ओके, टर्शरी अमाइन्स काय होत नाही, डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट, दॅट इज बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. तुम्ही म्हणाल का रिॲक्ट होत नाही? बिकॉज इन अ टर्शरी अमाइन देयर इज नो हायड्रोजन अटॅचेस टू नायट्रोजन. हायड्रोजन अटॅच असतो का नायट्रोजनला? नाही. देअरफॉर रिप्लेस करायला काही नाहीये तिथे. देअरफॉर टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट. आणि जर रिॲक्शनच झाली नाही तर काय समजायचं? तो टर्शरी अमाइन्स आहे. ओके, टर्शरी अमाइन का रिॲक्ट होत नाही हिन्सबर्ग रिएजंट सोबत? बिकॉज इन अ टर्शरी अमाइन देयर इज नो हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन. टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल. ओके, टर्शरी अमाइन कोणता असेल? ट्राय इथाइल अमाइन. CH3 CH2 N CH2 CH3 CH2 CH3 हा कोणता आहे? टर्शरी अमाइन आहे. टर्शरी अमाइन. ओके, प्लस बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड S डबल बॉन्ड O Cl. इथं काय आहे? नो रिॲक्शन. रिॲक्शन होणार नाही. ओके, तर यावेळेला हिन्सबर्ग टेस्ट आहे. आलं लक्षात सर्वच? हिन्सबर्ग टेस्ट मध्ये, हिन्सबर्ग रिॲक्शन मध्ये, by using this test we can identify primary, secondary or tertiary amine, or we can distinguish primary, secondary and tertiary amines. ते कशा पद्धतीने घेतलं ते आपण बघितलं. देन न्यू केमिकल रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ते बघूया. Next chemical reaction, electrophilic substitution reaction on aromatic amines म्हणू शकतो आपण, that is aniline. aniline वरती electrophilic substitution reaction पाहणार आहोत आपण. Electrophilic substitution reaction means the reaction in which electrophile replaces the atom or group of atom on the substrate and forms a product. ओके, इलेक्ट्रोफाइल रिप्लेस करतोय तर किंवा इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट करतोय आणि प्रोडक्ट फॉर्म होतोय. इलेक्ट्रोफाइल कसा असतो? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. ओके, त्यामध्ये बघूया. यामध्ये काय आहे? ब्रोमिनेशन, नायट्रेशन अँड सल्फोनेशन या 3 रिॲक्शन आहेत. ते वन बाय वन बघूयात. ऑन अरोमॅटिक अमाइन दॅट इज एनिलीन. एनिलीन वरती आपण ब्रोमिनेशन करू शकतो, एनिलीन वरती आपण नायट्रेशन करू शकतो, एनिलीन वरती सल्फोनेशन करू शकतो. ते केल्यानंतर कुठले कुठले प्रोडक्ट फॉर्म होतात आणि कसे फॉर्म होतात ते आपण बघूया. फर्स्ट वन, ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन ऑन एनिलीन. ब्रोमिनेशन ऑफ एनिलीन और aromatic amine. When aniline reacts with bromine water, aniline NH2. When aniline reacts with bromine water, Br2 water, bromine water, then it gives the 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. काय फॉर्म करतो तो? 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन प्लस 3 HBr. 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन and 3 HBr as a byproduct. मग हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. यस, नो डाउट. इथे Br+ फॉर्म होतो, Br2 मध्ये Br+ फॉर्म होतो. ओके, that Br+ replaces the hydrogen of ortho position and form attaches there. Another Br+ replaces the hydrogen of para position and attaches there. Another Br+ attaches to this ortho position आणि इथले तिन्ही हायड्रोजन रिप्लेस होऊन दुसऱ्या Br सोबत कंबाईन होऊन काय फॉर्म होतात? 3 HBr. ठीक आहे. why ortho and para position? why not meta position? मेटा पोझिशनला का ब्रोमिन अटॅच होत नाही? आणि तिन्ही म्हणजे 2 ऑर्थो आणि 1 पॅरा पोझिशनला, तिन्ही पोझिशनला का अटॅच होतात? व्हेन एनिलीन रिॲक्ट्स विथ ब्रोमिन वॉटर इट फॉर्म्स 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. काय फॉर्म करतो? 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. मग त्याचं रिझन काय? व्हाय ब्रोमिन अटॅचेस टू ऑर्थो अँड पॅरा पोझिशन? व्हाय ऑल दी 3 पोझिशन्स आर ऑक्युपाइड? तर पहिलं रिझन आहे, तुम्ही 11th ला शिकले बघा ग्रुपच्या बाबतीत,
activating and deactivating meta and para directing groups. Activating and deactivating and meta, para and ortho directing groups. हे आपण 11th ला शिकलो होतो. तर this amino group is very activating group. Amino group कसा है? Activating group है. Therefore all the three positions occupied by bromine, at all the three positions attached to bromine. Okay, या 3 पोझिशनला, सगळ्या 3 पोझिशनला काय ब्रोमीन अटॅच झाला, बिकॉज अमायनो ग्रुप इज व्हेरी ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हा काय ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, त्यामुळे दोन्ही आर्थो आणि दोरी एका पॅरा पोझिशनला तिथे ब्रोमीन अटॅच झाला. पण आर्थो आणि पॅराच का? बिकॉज अमायनो ग्रुप इज आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. तो का मी तुम्हाला थोडंसं एक ब्रीफ मध्ये सांगणार आहे. आपण 11th मध्ये घेतलेलं आहे ते. ओके, ऍक्टिव्हेटिंग अँड डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स मध्ये. ओके, तर this amino group is ortho para directing group. ही रिएक्शन नोट डाउन करा. ओके, amino group is activating group and ortho para directing group. याच्याविषयी थोडंसं आपण डिस्कस करूया. अमायनो ग्रुप हा ऍक्टिव्हेटिंग तर आहेच, पण तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप कसा आहे ते बघूया. ओके, पहिल्यांदा सांगतो मी ऍक्टिव्हेटिंग ग्रुप म्हणजे काय. द ग्रुप which increases the reactivity of a benzene ring is called as activating group, and the atom or group of atom which decreases the reactivity of a benzene ring is called as deactivating group. आता इथे समजा हा NH2 ग्रुप अटॅच नसता तर काय राहिलं असतं, फक्त बेंझीन. आणि NH2 ग्रुप अटॅच झाल्यामुळे काय झाले, एनिलीन. एनिलीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन बेंझीन. Therefore this NH2 group is activating group. कारण NH2 ग्रुप अटॅच झाल्यामुळे याची रिएक्टिव्हिटी वाढलेली आहे. त्यामुळे हा NH2 ग्रुप कसा आहे, ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. वन थिंग ऍक्टिव्हेटिंग कळलं तुम्हाला. The atom or group of atom which increases the reactivity of a benzene ring is called as activating group. मग हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग का आहे तो बघूया. जस्ट मिनिट. हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप काय आहे, बिकॉज इन रेझोनन्स स्ट्रक्चर, हा रेझोनन्स स्ट्रक्चर शो करतोय. ओके, यस, नो डाउट. दिस लोन पेयर ऑन द नाइट्रोजन involved in conjugation. Therefore it shows the resonance structure, and in a resonance structure there is negative charge on the ortho and para position. Ortho and para position. Okay, therefore this is ortho para directing group. ओके, लवकर रेझोनन्स स्ट्रक्चर काढून दाखवतोय बघा, लक्ष द्या. कारण तुम्हाला याचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढून बघितलेत बऱ्याच वेळा. त्यामुळे रेझोनन्स स्ट्रक्चर काय होईल, हा लोन पेअर इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे इथला डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं काय निगेटिव्ह चार्ज येईल. सॉरी, इथं डबल बॉन्ड NH2, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं लोन पेअर म्हणून इथं मायनस, हा डबल बॉन्ड आहे तसा हा इथं. हा लोन पेअर काय करेल, इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा ब्रेक होऊन इथं मायनस चार्ज येईल. इथं हा काय करेल, इलेक्ट्रॉन पेअर इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल. इथं डबल बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हा ब्रेक होईल आणि इथं लोन पेअर अटॅच होईल आणि काय फॉर्म करेल, इथं मायनस चार्ज येईल. इथं आहे तसं. पुन्हा हा लोन पेअर काय करेल, इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि इथला लोन पेअर इथं जाईल. इथे सिंगल बॉन्ड, पुन्हा लोन पेअर आहे त्या ठिकाणी, इथं डबल बॉन्ड, इथे इथे. दीज आर द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ एनिलीन. हे काय आहेत, एनिलीनचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. ओके, therefore in this resonance structure where is electron density increases or where is the negative charge appears, this is the ortho position, ortho, para and ortho. In a resonance structure of aniline, electron density increases or appears at the ortho and para position. Therefore this NH2 group is ortho para directing group. हा कसा ortho para directing group आहे. त्यामुळे इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅक करेल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. इलेक्ट्रोफाइल कसा असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके, आलं लक्षात. therefore amino group is ortho para directing group, and therefore that bromine atom
only attaches to ortho and para position and not on meta. And amino group is very reacting group. Therefore, all the two ortho and one para position is occupied by bromine. Therefore, product 2,4,6 tribromoaniline is formed when aniline reacts with bromine water. Okay, त्याचा रिझल्ट समजलं. बट जेव्हा आपल्याला ओनली मोनोसब्स्टिट्युटेड aniline हवा आहे तर त्यावेळेस काय करता येईल बघूयात आपण. बघा लक्ष द्या. But when we want only monosubstituted aniline by the bromination of aniline, at that time first we have to protect the amino group by doing acylation. amino group ला प्रोटेक्ट केलं पाहिजे by doing acylation. मग त्याचा काय होईल अमाइड मध्ये कन्वर्ट होईल and amide is a less activating group. Therefore it can do only monosubstitution. Okay, मग कसं करता येईल आपल्याला when we want only monosubstituted aniline with bromination, then first we have to protect the aniline by doing acetylation. जेव्हा आपल्याला monosubstituted aniline हवा आहे त्यावेळेस काय करावे लागेल आपल्याला this aniline is reacted with acetic anhydride. acetic anhydride म्हणजे आपण काय करू लागलोय acylation of aniline, acetic anhydride in presence of pyridine, in presence of base pyridine काय होतं इथला हायड्रोजन रिप्लेस होतो आणि तिथे COCH3 असाइल ग्रुप जाऊन अटॅच होतो. असायलेशन ऑफ अमाइन्स. याच्या लक्षात आपण रिएक्शन बघितल्या NH एकच H राहिला C डबल बॉन्ड O CH3. ओके प्लस हा काय होईल CH3COO आणि एक H हा बाय प्रोडक्ट तयार होईल. ओके हा काय तयार झाला आता N फिनाइल एसिटामाइड. ओके काय तयार झाला N फिनाइल एसिटामाइड तयार झाला म्हणजे हा अमाइड तयार झाला N फिनाइल एसिटामाइड. ओके when we want to prepare only monosubstituted aniline करायचंय त्यावेळेस we have to protect first aniline group by doing acylation. that aniline is converted into amide आणि आता amide कसा आहे amide is a less activating group. मग त्यावेळेस when we do bromination of this amide NHC double bond O CH3, bromination of amide in presence of bromine and acetic acid, only parabromo amide is produced as a major product. हा काय मेजर प्रोडक्ट प्रोड्यूस होईल कारण आर्थो पण प्रोड्यूस होतो पण दॅट इज मायनर प्रोडक्ट व्हेरी लेस. ओके प्लस NHCO CH3 plus Br, but this is minor product. Okay, when we do bromination of this N-phenyl acetamide in the presence of acetic acid, it gives the parabromo N4-bromo phenyl acetamide. ओके हा दिला. मग तुम्ही म्हणाल सर इथं aniline तर म्हणजे मोनोसब्स्टिट्युटेड aniline तर तयार नाही झालेला. ह्याला काय करायचंय पुन्हा ह्या ग्रुपला आपल्याला काय करावं लागेल रिव्हर्स करून घ्यावं लागेल. रिव्हर्स कसं करणार मग रिव्हर्स करत असताना when we do hydrolysis in presence of acid H plus च्या प्रेझेन्स मध्ये केलात की काय होईल this amide is converted into aniline NH2 Br इथे जशान तसा राहील plus CH3COOH. when we do hydrolysis of this amide group then amide is again converted into aniline and this is your product parabromoaniline. Okay. And this is your total bromination of aniline. येते लक्षात सोपं काय आहे नेमकी रिएक्शन कळली की
पहिल्यांदा ब्रोमीनची रिॲक्शन आपल्याला ॲनिलीन सोबत केली. वी गेट 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. ओके, ते का होतं आपण बघितलं, बिकॉज अमायनो ग्रुप इज व्हेरी ॲक्टिवेटिंग ग्रुप अँड इट इज ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप. देअरफॉर we will get a 2,4,6 tribromoaniline. But when we want only monosubstituted aniline, जर आपल्याला monosubstituted aniline पाहिजे तर तेव्हा काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ॲनिलीनला किंवा अमायनो ग्रुपला प्रोटेक्ट करावं लागेल किंवा चेंज करावं लागेल अमाइड मध्ये बाय डुइंग असिटायलेशन. अँड दॅट when we do bromination of that amide group, then we will get a parabromoamide and again amide is reversed to amino group by doing हायड्रोलायसिस. ओके, एवन केलात. एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर पॅराब्रोमो ॲनिलीन फ्रॉम ॲनिलीन. तर पॅराब्रोमो म्हटलं एकच आहे, तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा काय प्रोटेक्ट करावं लागेल आणि नंतर म्हणजे अमाईनचं अमाइडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, नंतर ब्रोमिनेशन करावं लागेल, पुन्हा अमाइडचं पुन्हा अमाइनमध्ये करावं लागेल. यावेळेला रिॲक्शन आहे. ओके, त्यानंतर आहे नायट्रेशन ऑफ ॲनिलीन आणि सल्फोनेशन आहे. ओके, आपण नेक्स्ट लेक्चर बघूयात. आज इतकं पुरेसं आहे.